गाडी क्रमांक 6525 सगळ्या प्रवाशांना सूचना देण्यात येत आहे की घाटाच्या अलीकडे घाटामध्ये घाटाच्या पुढं गाडी थांबणार नाही. कोणाला मुतायचंय कोणाला हागायचंय ते आत्ताच करून घ्या. मी गाडी थांबवणार नाही. परत कोकणात गेल्यावरनं ह्याच्या त्याच्या झाडाचे आंबे तोडायचे नाहीत. नाहीतर आपापल्या पदरातून 10,000 10,000 रुपये प्रत्येक आंब्याचा द्यावं लागणार तुम्हाला. त्या हिशोबाने तुम्ही वागा. नाही तर खिशाला छद्र पाडून घ्या. कळालं कळालं का? मित्रांनो, वेलकम टू द न्यू व्लॉग. खूप दिवसांनी व्लॉग शूट करत आहे. सो आम्ही चाललेलो आहे लाडगर दापोली त्या साईडला. यावेळेस फर्स्ट टाइम बॉयज ट्रिप फर्स्ट टाइम नाही म्हणता येईल, बॉयज ट्रिप केल्यात पण फर्स्ट टाइम आम्ही जरा बिल्डिंगची जुनी गँग आम्ही एकत्र निघालेलो आहे. नेहमी जवळपासच्याच ट्रिप होतात, असे एकटे आम्ही लांब गेलो नव्हतो. पण खूप दिवसापासून प्लॅन चालला होता तर आम्ही निघालो आहे. तर आपल्या सोबत आहेत हाय गाईज हिंजेवाडी मॅन सिद्धांत. थँक्स. सीए ये बॉय सीए दोषी सीए ऋषी भाऊ आपल्या सोबत आहेत आणि आपला ड्रायव्हर यश भाऊ शिंदे आपल्या सोबत आहे. भाऊनी पर्सनल गाडी आणली नाही. भाऊकडे मोठी गाडी आहे, एकदम लय मोठी गाडी हो भाऊकडे. लय मोठी गाडी पांढऱ्या कलरची लय मोठी गाडी. 65-25 नंबर आहे बघा गाडीचा. लय मोठा माणूस आहे. तरी बी आम्ही असल्या भाड्याच्या गाडीत चाललोय. भाड्याच्या गाडीला भाड्यामुळे भाड्याची गाडी करायला लागली. नाही इकडे आमच्याकडे मोठा माणूस आहे, जॉबवाला माणूस आहे, मोठा पॅकेजवाला माणूस आहे. त्यामुळं ही गाडी घेतलेली. आणि तुमचं काय घरची गाडी घरी ठेवली आणि त्यामुळं भाड्याची गाडी करून चाललोय आम्ही. ह्या भाड्यामुळे आणि या भाड्यामुळं त्यातल्या त्यात भाऊ गाडी भाड्याची करताना त्यांनी घराचं रेंट अग्रीमेंट बी घेतलंय. या भाऊची युनिकॉर्न त्याच्याकडे ठेवली. आयडी कार्ड कंपनीचं आयडी कार्ड. म्हणजे गाडी घेतली BMW नाही, गाडी घेतली स्विफ्ट डिझायर आणि भाऊने सगळं घरदाराचे डॉक्युमेंट वगैरे घेतलं. ही या भाड्यामुळं. ठीक आहे पण मित्रांसाठी चालायचं जरा घ्यायचं समजून सहलेंगे थोडासा. घ्यायचं समजून मित्रांनो. जरा स्पॉट बघून आपण शूटला थांबलो इथे. थोडेसे जरा इकडे नाही रे, पलीकडे दिसते. समोर पटरीच्या शेजारने आलो रे आपण. थोडासा चांगला स्पॉट सापडला इकडे रिव्हरचा. त्यामुळं जरा ग्रुप फोटोसाठी आम्ही थांबलोय. ढकल त्याला आतमध्ये. नाव काय काय हे ते समोर जायचं आपल्याला. मित्रांनो फायनली
पोचत आहे. अख्ख्या किती 6:10 7-8 तासानंतर. 7 तासाच्या अपार कष्टानंतर. ए सिद्ध्या नाव बघ ना पटकन लवकर. अरे फोन करायला लागेल त्याला. बुक करताना कुठे नंबर टाकतो? लोकेशन गाडी जाणार नाही. लोकेशन आम्ही एकदम इकडे जायचे का तिकडे जायचे माहिती. गाईज पोचलेलो आहे आम्ही हॉटेलला आता. असंच या साईडला नाही तर या साईडला हॉटेल आहे इकडे. सगळं नाही आपले. अय शिंदे यार कमरलाच का मज्जा. एवढ्या लवकर नाही. कृष्ण सिंग येत ना. मी पण मित्रांनो फायनली लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि मी तुम्हाला लोकेशन दाखवतो. 1 नंबर प्लेस चूज केली आहे. सो हे असं थोडंसं स्मॉल विला टाईप आहे. 2 रूम्स आहेत, खाली 1 रूम आणि वरती 1 रूम. वरचे रूम घेतले आम्ही. गँग उभे आहे आपले आणि हे असं समोर समुद्र. सो सनसेट मोस्टली असेल इकडे सनसेट. तो सनसेटचा व्ह्यू 1 नंबर दिसेल. गँग चलो. सो थोडंसं रेस्ट करूया जरा. खूप जास्त लांब प्रवास झाला आणि रेस्ट करून मग नंतर डायरेक्ट इव्हिनिंगला थोडंसं ऊन खाली उतरल्यावरच बाहेर पडूया. सध्या खूप जास्त गरमी आहे. उन्हाळा पण चालू आहे त्यामुळे आणि ह्युमिडिटी पण खूप जास्त जाणवते या सध्याच्या सीझनमध्ये. सो स्टे ट्यून. भेटूया इव्हिनिंगला. बाय. थोडंसं आपण आतनं बघूया. हा काय सीन आहे असं. 1 नंबर आहे का? नाही तर सिद्धांतला लय शिव्या पडल्या असत्या. 80% आहे. नाश्ता घातला तरी चालला. वेदांती होमस्टे नाव आहे आणि इथे तुम्हाला पत्ता आणि मोबाईल नंबर भेटेल फॉर द लोकेशन ऑफ दिस प्रॉपर्टी. तर मित्रांनो सध्या आपण इथेच जेवण मागवलेलं आहे वेदांती होमस्टेच्या इथेच. तर जेवणाला आपण मागवलेली आहे काजूची भाजी, बटाट्याची भाजी, चपात्या, वरण आणि भात. असा सिंपल असा व्हेज थाळीचा मेनू आहे. आज गुरुवार असल्यामुळे मोस्टली सगळेजण आम्ही व्हेजच खातो. तर व्हेज ऑप्शन. उद्या आम्ही हरनाई बंदरला जाऊन जरा मच्छी मार्केटला मच्छी परचेस करून इथं बनवायला जाणार. सो उद्या नॉनव्हेजचा प्लॅन आहे. आज पूर्णपणे व्हेजच. संध्याकाळी पण व्हेजचाच प्लॅन आहे. गुड इव्हिनिंग.
सध्या 5:30-6 वाजलेले आहेत. सनसेटचा टाईम झालेला आहे, बघू शकता मागं. थोडंसं जरा ढगांच्या पलीकडे सूर्य आहे, पण सनसेटचा फील यायला लागला आहे हळूहळू. तर जवळपास हरनाई बंदरपासनं एक साधारण 8 ते 10 किलोमीटरवर असेल प्रॉपर्टी. तो इकडे काय असे राईड्स वगैरे असतात ते नाही, कारण का पाणी जवळपास दुपारच्या टायमिंगला तिकडे होतं. पाणी आता जवळपास या बंदराला टेकलं आहे सगळीकडे पाणी. दुपारपासूनच पाणी वाढायला सुरुवात झाली होती. सो संध्याकाळी एक नार्वेकर म्हणून एक व्हेजचं हॉटेल आहे, यशनी शोधून काढले. चांगले त्यांचे रेटिंग्स आणि रिव्ह्यूज चांगले होते त्यांचे. सो तिकडे आणि ते 5 वाजेपर्यंतच ऑर्डर घेतात आणि त्यांचं जेवण 8:30 वाजता सुरू होतं. तर संध्याकाळी आम्ही तिकडे जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. आज पण संध्याकाळी जवळपास व्हेजच आहे, गुरुवार असल्यामुळे. आणि सकाळी हरनाई बंदरला जायचा प्लॅन आहे मासे खरेदी करण्यासाठी. आणि मग उद्या जवळपास मोस्टली मासेच असतील, नॉनव्हेज. तो असा प्लॅन केलेला आहे. जास्त काही ॲडव्हेंचर किंवा असं काही नाही आहे. आणि राईड्स तिकडेच मेन लाडगर बीच तिकडे आहे, तर राईड्स वगैरे तिकडेच भेटतील. तर राईड्सला आम्ही तिकडे जाऊ. सो जस्ट असा चिल प्लॅन आहे.